मता खारबाव भरपूर आराम भेटला आपल्याला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रेमनाथ पाटील ओवलीवरून सध्या मॅचचा आनंद घेत आहे. आज आई गावदेवी ओवली आणि आई सोनू आई वडूनवगर असा सामना होता. तो ओवली संघाने जिंकला असं त्यांच्या भाऊजींनी सांगितले. अनाउन्समेंट करा, काय हरकत नाही. वडूनवगर गावचे जाऊही आहेत ओवली गावचे प्रेमनाथ पाटील. चला फलंदाज देखील मैदानी मध्ये यायचं. आपण थोडंसं वेल कमी घ्या. आपण दिनेश मुकादम यांची चिरंजीव सोबतच असतात. फिल्डिंग लावून घ्या आपण. आणि फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये वेल घेऊ नका. आपण आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत. म्हणून नेहमी सांगत असतो की सर्व खेळाडूंनी वेळेवर पोचायचं आहे. खारबाव, वडूनवगर, वडगर, डुंगे, कालवार ही गावं जवळ आहेत. कारिवली हे पंचकृषीतील नावाखालील गावं आहेत आणि आपसमध्ये चांगले रिलेशन आहेत. म्हणून दुपारचं भोजन करण्यासाठी काही खेळाडू गेले असतील गावामध्ये, काही हरकत नाहीये. पाहुणं म्हणून आलेले आहोत आपण या मैदानावर. चला मॅच ऑन झालेली आहे. टायमर सेट केले जाईल. पहिला चेंडू पडल्यानंतर 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. रेस्टॉरंट प्रोप्रायटर कबीर मामा ठाकरे आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट मॅचला सुरुवात. उमेश दादा पाटील यांच्या सोबत जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. सलामीची जोडी मैदानात प्रशांत म्हात्रे आणि महेश भाई. मागच्या सामन्यामध्ये तोडफोड केली होती. गोलंदाजांची धुलाई केली होती. 75 धावा जमवल्या होत्या 4 षटकामध्ये. 42 धावा प्रशांत म्हात्रे यांनी तर 23 धावा महेश भाई यांच्या बॅटमधून आल्या होत्या. आणि तीच जोडी परत एकदा सज्ज झालेली आहे या सामन्यात सुद्धा. नक्कीच 12वा खेळाडू म्हणून राजू आपल्यासोबत जोडलेला आहे. चव्हाण खारबाव टीम संघाचे 12वा देखील आलेले आहेत आपल्या जोडीला. नक्कीच पहिली ओव्हर घेऊन उमेश मैदानात सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल तर प्रशांत म्हात्रे, नॉन स्ट्राईकला महेश भाई. अतिशय महत्त्वाचा सामना. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे मनोज पाटील याच्याकडून. मनोज म्हात्रे यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनीचं अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे. नक्कीच पॉवर प्लेचा हा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी आपण असं पाहतो की सुरुवात करण्याकरिता फलंदाज ऑफस्टिकच्या चेंडूला ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा धावा बंधना देखील आपण बघितलेल्या आहेत. 2 धावा सुरुवातीला मिळत आहेत प्रशांत म्हात्रे यांना. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजी करताना इथे मात्र स्विच हिटचा फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेबाहेर येतोय. पहिला चौकार. आणि मागच्या सामन्यामध्ये भरपूर असे 4-5 चौकार आले होते स्विच हिटचे चेरोबा कोण संघाकडून. आणि या सामन्यात सुद्धा पहिला चौकार तर स्विच हिटच्या स्वरूपातच आलेला आहे. कंप्लीट फलंदाज आहे. टेक्निकल आहे आणि अनुभव भरपूर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी चांगलं त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने सुरुवात केली आहे. 6 धावा धावफलकावर. ते मात्र जोरदार प्रहार करण्यात आला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 6 बिनबाद 6. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये उमेश गोलंदाजी करत आहे कालिका माता खारबाव संघाकडून. खारबाव संघाने सुद्धा चांगला खेळ केलेला आहे.
आजच्या दिवसामध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. ते मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले. चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक येतं उमेश याचं. दोन्ही भिवंडी तालुक्यातील मोठे गाव आहेत कोण आणि खारबाव. इथे मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, मिस टाइम झाला होता. फक्त 1 धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. वेलकम या व्यासपीठावर महेश काबूकर यांची उपस्थिती होते. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी तालुक्यातील एका उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम संघाचे एक जबरदस्त ऑलराऊंडर आपण पाहतोय आणि मैदानामध्ये त्यांचे मित्र सध्या प्रशांत म्हात्रे. धावसंख्या आहे ती 7, बिनबाद 6. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. ते मात्र इनफिल्डच्या डोक्यावर जाणारा हा फटका, 1 बाउन्स, सीमारेषेबाहेर, चौकार. जे डाव्या बाजूला 2 मुलं मैदानाच्या आतमध्ये खुर्च्या टाकून बसलेले आहेत, त्यांना विनंती आपण बाहेर बसायचं आहे. वेलकम गणेश ठाकरे. तुम्ही कितीही लांब बसले तरी आमच्या डोळ्यांपासून लपून राहणार नाही तुम्ही. तुमचा गॉगल तितका महाग आहे, त्या गॉगलवरच आमचं लक्ष आहे. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्यात. 11 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात म्हणायला लागेल चेरोबा कोण संघाची. पहिल्या षटकामध्ये 11 आलेले आहेत. क्रमांक 2चं षटक घेऊन पिंट्या सज्ज होतोय. पिंट्या कारभारी. चांगली गोलंदाजी राहिली होती सकाळच्या सत्रामध्ये पिंट्या कारभारी याची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 2 चौकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. एक प्रशांत म्हात्रे यांच्याकडून आणि एक महेश भाई यांच्या बॅटमधून. पिंट्या कारभारी तयार गोलंदाजीसाठी. क्रमांक 2चं षटक. टायमर ऑन आहे हे लक्षात असू द्या. इथे मुदा स्विच हिटचा फटका खेळला गेला होता. निर्धाव चेंडू येतोय. या सामन्यात मात्र 1 स्विच हिटचा चौकार आला होता. त्यानंतर 3 वेळा स्विच हिटचा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात करून दिलेली आहे पिंट्या कारभारी याने. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. पुन्हा एकदा पिंट्या कारभारी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. मोठा फटका, चेंडू जाईल मिड विकेट, सीमारेषेबाहेर, षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेरून हा चेंडू खेचला गेला होता प्रशांत म्हात्रे याच्या मार्फत आणि मिड विकेट सीमारेषेबाहेर जाणारा हा उत्तुंग असा षटकार. पहिला षटकार येतोय या इनिंगचा. धावसंख्या येते 17. पिंट्याच्या विरोधात हा षटकार आलेला आहे प्रशांत म्हात्रे याचा. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅटकट आणि चेंडू पायलावर लागला होता. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ते 18. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे चेरोबा कोण संघाची. पुन्हा एकदा पिंट्या कारभारी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. तर समोर फलंदाज असेल महेश भाई. सोडून दिलेल्या चेंडूला लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा, वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 19 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरीमध्ये.
हा रंगलेला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटचा महासंग्राम. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, मेगा फिनाले आहे आणि कोण ही ट्रॉफी उचलणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. 5 वाजता आम्हाला माहिती मिळेल सर्वांनाच की कोणाच्या खांद्यावर ही ट्रॉफी असेल. त्याच दरम्यान एक चांगला चेंडू पिंट्या कारभारी याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा पिंट्या कारभारी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. पंधरा 16 पावलांचा रनअप. इथे मात्र चेंडू उचलला आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 25 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे. महेश भाई यांच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. दोन्ही बॅट्समॅनच्या बॅटमधून एक एक षटकार एक एक चौकार आत्तापर्यंत आलेला आहे. सुरुवात चांगली आहे. 25 धावा धावपळकावर आहेत. पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी मार्कवर. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका. चेंडू जाईल षटकार. अजून एक धमाका. खेळ संपल्या. 2 षटकामध्ये बिनबाद 31 अशा धावा झालेल्या आहेत. त्या चिरोबा कोण संघाच्या. मागच्या सामन्यामध्ये बिनबाद 49 धावांची भागीदारी झाली होती. दोन्ही फलंदाजांमध्ये 59 धावांची भागीदारी झाली होती. इथे मात्र नाबाद 31 आतापर्यंत काढलेले आहेत. आणि या स्पर्धेची सर्वोच्च अशी धावसंख्या 75 या सुद्धा चिरोबा कोण या संघाच्या नावावर आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी जयदीप तरे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एक पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पाणी म्हणजे जीवन आणि पाणी पाजण्याचं काम मात्र त्यांच्या मार्फत झालेलं आहे. धन्यवाद जयदीप. क्रमांक 3 ते षटक घेऊन किशोर सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज असेल प्रशांत म्हात्रे. महेश भाई यांच्या बॅटमधून लागोपाठ 2 षटकार आले होते मागच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. किशोर समोर प्रशांत. इथे मात्र ड्राईव्ह सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. महेंद्र पाटील बाहुबली क्षेत्ररक्षण करीत होते. त्यांच्या पायाला लागून चेंडू सीमारेषेवर गेलेला आहे. पुन्हा एकदा किशोर प्रशांतसाठी. इथे मात्र हवेत आहे चेंडू. मिस टाइम होतोय. झेल घेण्यासाठी उमेश आले होते मात्र झेल काही घेता आला नाही. झेलपर्यंत पोचले नाहीत. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या आहे ती 37. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 6 धावा आलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूवर. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये सुद्धा चिरोबा कोण संघाची झालेली आहे. तोडफोड बल्लेबाजी. ते मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. पूल केलेला आहे. चेंडू हवेत. मिस टाइम फटका. 2 धावा मात्र मिळत आहे. संदेश वाऱ्याच्या वेगाने आलेला आहे. संदेशाचे कौतुक करावे लागेल. 39 धावा बिनबाद 39 धावा झालेल्या आहेत. चांगले मला वाटते या सामन्यात सुद्धा
60 धावांचा पल्ला पार करतील चेरुबा कोण. स्ट्राईकला प्रशांत म्हात्रे. ते मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. जितू आहे तिकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला गेला नाही आहे. 40 धावा धावबगावर लागले आहेत. किशोर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. समोर महेश भाई. सूर्य कसा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. सेहेचाळीस धावा धावपगावर लागले आहेत. मागच्या सामन्यात आणि या सामन्यात पंचांचा चांगला व्यायाम झालेला आहे. आणि सारखं सारखं हात वर करावे लागत आहेत. पुन्हा एकदा किशोर गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. दोन क्षेत्ररक्षक त्यांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पुन्हा येतो चौकार. तोडफोड बल्लेबाजी मैदानामध्ये आणि षटक मात्र इथे संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात त्या 50 धावा. मध्ये 50 धावा आल्या. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो जितू. आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा पाणी. 3 षटकांमध्ये 50 धावा. अगदी धुलाई चालू आहे सध्या मैदानामध्ये. मागच्या सामन्यात सुद्धा 75 आल्या होत्या. या सामन्यामध्ये 3 मध्ये 50 आलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन जितू येतोय. महत्त्वाचा हा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. चेरुबा कोण हा रँकिंग 2 वर असलेला संघ आहे. तर खारबाव संघाने अजून ट्रॉफीचं खातं खोललेले नाही. या सीझनमध्ये संधी आहे या स्पर्धेमध्ये खातं खोलण्याची खारबाव संघाला. जितू येतोय. पहिला चेंडू. समोर प्रशांत म्हात्रे. चेंडू बॅटकड होती. एक धाव मात्र मिळते. एक धाव मिळते. धावसंख्या होती ते 51. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला महेश भाई. जितू शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत आहे. खारबाव संघाने आज चांगला खेळ केलेला आहे. सूर्य कसा चेंडू बॅटच्या पट्टे देत नाही. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. धावसंख्या होते ते 52. बिनबाद 52 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जितू. सूर्य कसा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. संदेश डीप मधून येतोय. एक धावेने संघाची धावसंख्या होती ते 53. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जितू याची. 53 धावा. 4थं षटक आहे. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईकला. सोडून दिलेला आहे चेंडूला. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता जितू याचा आणि त्याच प्रयत्नात वाईट चेंडू. धावसंख्या 54. चला 4 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत. स्पीडअप करायचं आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि एक अख्खी इनिंग आहे. जितू पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. प्रशांत म्हात्रे. ते मात्र ड्राईव्हचा फटका सजवलाय. पुन्हा एकदा महेंद्र पाटील याच्या पायाला लागून चेंडू जातोय. चौकार. 1 2 का 4. 2 वेळा झालं. महेंद्र पाटीलांना चेंडू गवसला नाही.
झालेले आहेत आणि 28 धावांवर खेळतोय प्रशांत म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये 42, या सामन्यामध्ये 28 आणि 7 चेंडूमध्ये 27 धावा महेश भाई. यावेळेस मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. झालेले आहेत. आणि 34 धावांवर खेळतोय तो प्रशांत म्हात्रे. 27 धावांवर महेश भाई. पुन्हा एकदा जितू गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे. समोर प्रशांत. फुलटच चेंडू होता, स्वंग करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फलंदाज बाद. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट्स मिळालेले आहे खारभाऊ संघाला. पैचितच्या स्वरूपात प्रशांत बाद होतोय. बाद होण्यापूर्वी त्यांनी 34 धावा बनवल्या. नवीन फलंदाज निशांत आलेला आहे. निशांत यांनी मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडू खेळले होते. 10 धावा त्याच्याही बॅटमधून आल्या होत्या. शेवटचा चेंडू आहे आणि ती खेळण्याची संधी मिळते निशांत म्हात्रे याला. 64 धावा झालेल्या आहेत. पाहूया धावा होता 70 की चांगला चेंडू हाताळण्यात यश येतो जितू याला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा जितू. निशांत म्हात्रेसाठी हा चेंडू. ते मात्र चेंडू उडवला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स, चौकार. कमी वाजवा आपण, कारण की वेळ फार कमी आहे. अजूनही 2.5 मॅच बाकी आहे आपली. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चिरोबा कोण आणि लगेच सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्यायची आहे. सर्व खेळाडू एकत्र टीम चिरोबा कोण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. येताना क्षेत्ररक्षण लावला जाईल, कारण की वेळ फार कमी आहे. 69 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये 76 धावांचं आव्हान होता. आयोजकांचा आजचा दिवस बिझी ठेवलेला आहे चिरोबा कोण संघाने, कारण की षटकार भरपूर दिवसभर मध्ये लागलेले आहेत. आज नक्कीच आपण पाहतोय की देवेन मुकादम संघाबरोबर जोडलेला आहे, मात्र खेळत नाहीये. मात्र टीम बॅलन्स टीम आहे, चांगला खेळलेले आहेत, त्यांनाच संधी दिलेली आहे. वेलकम विनोद पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. स्वर्गीय रघुनाथ पाटील किरण अगडी जे आहे त्याचे मालक आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला पंचाने देखील मैदानामध्ये जायचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आज पंचांना देखील आराम नाहीये, समालोचकांना देखील आराम नाहीये, कारण की फायनलचा दिवस आहे. ओ नाही, मग तो अंजूर फाट्यावरून इथपर्यंत येण्यासाठी त्याने जास्त वेळ नक्कीच घेतला नसेल, कारण की रस्ता थोडासा खराब आहे. परेश महाजन सरांची जोरदार एंट्री झालेली आहे, मैदानाच्या आतमध्ये येण्याची तयारी करतायत. म्हणजे अजून एक गोलंदाज वाढला गेला. आता फलंदाज चला, खेळाडू कक्षामध्ये फलंदाज दिसत नाहीत. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू दिसत नाहीयेत. सावलीमध्ये बसलेत का? ठीक आहे, काही हरकत नाहीये. आम्हाला वाटलं की ते
अजूनही पोहोचले नाही आहेत तिथे. भाऊ पाटील मैदानाच्या आतमध्ये. त्रिमूर्ती आता अमर अकबर अंथनी मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज या आपण मैदानाच्या आतमध्ये. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय कारण की वेळ फार कमी आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. 69 धावा बनवायच्या आहेत. चांगला टार्गेट सेट केलेला आहे. आता धावा बनवण्याकरिता संघर्ष करावा लागेल. ओम साई मंडप अँड डेकोरेटर्स नरेश पाटीलचा आम्ही आभार व्यक्त करू. विक्रम स्पोर्ट वडूनगर अध्यक्ष सुभाष चौगले यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. पंडित धुमाल गोरखनाथ पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत. या व्यासपीठावर निवृत्ती पाटील आहेत, गुरुनाथ पाटील आणि नक्कीच काशीनाथ पाटील ज्यांचा हा मालकीचा क्रीडांगण आहे. स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी आपण पाहतोय, त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच भाऊ म्हात्रे, पाटील आणि घरत हे 3 पंच आहेत. पाटील, म्हात्रे, घरत. कॉमेंटर 2 पाटील आणि तिसरा देखील पाटील आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेंदर पाटील बाहुबली ऑफ खारबाव अटॅकिंग मूड मध्ये असावेत कारण की लक्ष फार मोठं आहे. जेव्हा डाव समाप्त झाला होता तेव्हा 4:02 झाली होती. उमेश पाटीलने सांगितलं 8 मिनिटं घेतलीत, लक्षात घ्या, मॅच सुरू करायची आहे. मनोज आणि महेंद्र असा ही जोडी पाहता खेळपट्टीवर. सामन्याला सुरुवात. गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज प्रशांत म्हात्रे एक तामीज जाईल गोलंदाजी करण्यासाठी तयारीमध्ये. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं षटक आहे. वेलकम कबीर मामा ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. ओम साई दाबा रेस्टॉरंट मुंबई नाशिक हायवे रोडवर नक्कीच एक मोठा रेस्टॉरंट आहे. ते रेस्टॉरंटचे मालक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पंच आपण पाहतोय की सुरेश घरस सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय आणि मुख्य पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे, मजबूत गाठीगे अंपायर्स. स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील. पहिला चेंडू अगदी टार्गेट झाला होता, विकेट टू विकेट. प्रशांत म्हात्रेचा स्पेशल चेंडू टाकला गेला होता. कटर चेंडू, स्पेशल चेंडू आहे आणि शार्प इंग कटर. आता थोडासा बाउन्स देखील होता म्हणून पंचांनी बघितला, चांगला योग्य तो निर्णय दिला. डॉट चेंडूने सुरुवात. गोलंदाज प्रशांत म्हात्रे. ओ पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. वाईट यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. कमालीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. जबरदस्त खेळ सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते चेरोबा कोण संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत म्हात्रे. वापसी होईल का महेंद्रची पाहूया आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. प्ले अँड मिस. वेलकम आई गावदेवी वेली टीम देखील पोहोचलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम कॅप्टन गुरु शेठ. 3 लागोपाठचे चेंडू डॉट आलेले आहेत. चौथा चेंडू देखील आपल्याला डॉट पाहायला मिळेल. धाव मिळणार नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आता विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचे सुरुवातीचे 4 चेंडू डॉट. व्हेरिएशन चांगला आहे. अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. पुढचा चेंडू
आता मिस टाइम आहे. फोर्सिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. प्रशांत नाही तर दीपक. ना दीपक मुकादमची हा झेल जेव्हा जे पकडतात ना मग त्यांच्या हातातून ही झेल सुटत नाहीये आणि विकेट मिळाले. 5वा चेंडू देखील डॉट. थोडीशी कठीण झेल होती म्हणून डान्सिंग झालं नव्हतं दीपक मुकादम यांच्या माध्यमातून. कारण की प्रशांतने जागेवर सांगितलं होतं की तुम्हीच पकडा आणि त्यांनीच पकडली. कॉलिंग महत्वाचं आहे. नेहमी तुम्ही जेव्हा फिल्डिंग करताना कॉलिंग होणं फार महत्वाचं आहे. चला पाहूया मेडन विकेट होते का. शतरक्षक आहे. थ्रो चांगला आहे आणि डायरेक्ट हिट. आणि या स्पर्धेतील पहिला मेडन विकेट एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेच्या नावावर. कमान डीजे. सहा चेंडूचा खेळ. एकही धाव नाही. 2 विकेट. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. संदेश मैदानाच्या आतमध्ये. भाऊ पाटील मैदानाच्या बाहेर. मात्र 18 चेंडू मध्ये आता 79 धाबा बनवायचे आहेत. 69 सॉरी. नक्कीच योगायोग आपल्याला पाहायला मिळाला. एक भाऊ मैदानाच्या आतमध्ये आणि एक मैदानाच्या बाहेर येताना आपण बघितला होता. संदेश पाटील मजबूत काटिके बल्लेबाज. वार रविवार आहे आणि गोलंदाजीमध्ये राजेंद्र पाटील मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग कटर चेंडू. एस्ट्याच्या वरतून चेंडू जेल आता आपण पाहतोय जाताना. डॉट चेंडू. गावाची प्रतिष्ठा, गावाचा मान सन्मान, अभिमान वाढवणारा हा क्रिकेट आपण पाहतोय 2008 पासून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत म्हात्रे चेंडू खाली. कमी तर झेल सोडताना आपण त्यांना बघितलेला आहे. मागच्या चाचणी स्पर्धेपासून एकच झेल सुटली होती. ती डाईव्ह केली होती त्याने. नाही तर एकही झेल सोडली नाहीये या चालू हंगामामध्ये प्रशांत म्हात्रेने देखील. नाही मग एक झेल दीपक मुकादम यांनी देखील सोडलेली आणि ती मॅच त्याने गमावली होती. ते निराश भरपूर झाले होते. त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये त्यांनी एक झेल सोडली होती. कमालीचा खेळ. चिरोबा कोण संघाचा टॉपचा खेळ सध्या पाहायला मिळतोय. सर्वांना बॅटिंग भेटेल असं वाटतोय. ज्या प्रकारे कोणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुढच्या वर्षी विचार केलेला आहे भाऊ पाटील यांनी की आम्ही खारवा संघामध्ये खेळू. किशोरच्या चेहऱ्यावर स्मित्य. राजेंद्र बॅट्समन नाही तर त्यांना एक फिल्डर वाढवायचा आहे. पुन्हा एकदा समोर खेळलाय आणि मला वाटतं की पहिली धाव येणार आहे. यस. आणि ती बॅट मधून निघते किशोरच्या. उमेशच्या बॅट मधून धाव आलेली आहे. आता मनोज आमचे ऑफिशियल स्कोरर. नाही मग तुमच्याच परिसरातील आहेत ना स्कोरर. वडगर. पुढचा चेंडू. फुलटा चेंडू आणि हा चेंडू चालला सीमेच्या बाहेर. पहिला षटकार पाहायला मिळते खारबो संघाच्या माध्यमातून.
संपर्क साधायचा आपण. विकेट मिळालेला आहे. कमबॅक पाहायला मिळतोय. आता किशोर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावा बनत नाहीये, दबावच आपल्याला पाहायला मिळतोय. हरजित जो आहे त्याचा अंतर कमी करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. ज्या प्रकारे सोनाली संघाने 44 धावा बनवल्या होत्या कोणगाव संघाच्या समोर, तसे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्ही तयार आहात. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक कव्हर मध्ये दिनेश मुकादम चेंडूला फील्ड करतात. एक धाव पूर्ण होत आहे. शेवट षटक समाप्त झालेला आहे असं आमचे स्कोरर सांगत आहेत. 2 विकेट, 2 सिंगल, 1 षटकार, 1 डॉट. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल कालच्या दिवसामध्ये झाली होती आणि गावदेवी ओली टीम संघाचा तो खेळाडू होता. गणेश गोलंदाज, थोडंसं स्पीडअप करा आपण. शिरोबा कोण नक्कीच मागच्या बाजूला जी साईड स्क्रीन आहे त्याच्या मागे एक ऍक्टिव्हा पार्क केलेली आहे. त्याची ग्लान्स थोडीशी चमकत आहे. मागच्या बाजूला झाडाखाली जी बाईक आहे, ऍक्टिव्हा आहे मला तरी वाटतं, जे प्रेक्षक हातामध्ये चेंडू घेऊन एन्जॉयमेंट करतायत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन तिचा वापर सध्या सुरू ठेवलाय. एकच धाव मिळतीये. धावसंख्या 9 धावा धावफलकावर 9. गणेश पुढचा चेंडू टाकताना शॉर्ट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर निघून शपल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू इथे टाकला गेलाय. दहा चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता, म्हणजे 10 चेंडू मध्ये 10 षटकार. रेकॉर्ड बनू शकतो जर आले तर. 52 धावा ठोकल्या होत्या खारबावच्या सूरज पाटीलनं डीडी स्पोर्ट भिनार या मैदानावर. खारबावचा संघ खेळत आहे. चौकार येतोय. डीजे मेन देखील तयारीमध्ये असतो नेहमी की चौकार षटकार कधी येईल आणि कधी डीजे वाजेल. इथे पाहायला मिळतोय धावा झालेल्या आहेत 13 धावा. षटकार पाहायचा आहे आम्हाला. षटकार येईल का? पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चला आता तयारीत राहा. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम. किरण ठाकरे तयारीमध्ये, संतोष ठाकरे तयारीमध्ये, विजेंद्र ठाकरे तयारीमध्ये, गणेश ठाकरे तयारीमध्ये. मागच्या बाजूने हात आर्म्स फ्री केले जात आहेत. जयहिंद तरे, संजू ठाकरे, दत्ता तरे, असं संपूर्ण टीम 25 चे 25 चा स्कॉट आलेला आहे आज श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. कारण की यानंतर तुम्हाला देखील ठाऊक आहे मॅच किती मोठा असेल. फायनलचे पहिले फायनल. मोठा फटका आलाय आणि चेंडू गॅप मधून सरळ निघून गेलेला आहे. आता पंचांचा इशारा काय येतोय पाहूया आपण. 1 बाउन्स येतोय. चौकार. चला गोलंदाज फक्त यायचे आपण. 6 चेंडू मध्ये आता 51 धावांची आवश्यकता आहे. फक्त बोलून जमणार नाहीये, बनवावं लागतील तरच फक्त म्हणू शकतो आपण. परेश महाजन पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये नव्हते, तिसऱ्या मॅच मध्ये महत्वाचे आलेले आहेत. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे.
चला कॅप्टन श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम, कॅप्टनने संपर्क साधायचा आहे या टॉस बॉक्स मध्ये. फक्त टॉस करू अपन. अगले मुकाबले में टकराने जा रही है टीम, इस मैच की विजेता टीम श्री अष्टविनायक ठाकुरपाड़ा के साथ खेलने जा रही है. लगभग तय हो चुका है लेकिन क्रिकेट है. पहा स्टंपिंग, अजून एक धक्का, अजून एक विकेट. आता जितू मैदानाच्या आतमध्ये आजबवण्याकरिता आपण पाहत आहे. 5 चेंडू आहेत. जितू किती धावा बनवणार हे फार महत्वाचं आहे. फुलटा चेंडू आणि चेंडू हवेमध्ये आणि शतरक्षक पोहोचू शकले नाहीये आणि चेंडू चालला सीमारेखा पार येतो. चौकार. परेश महाजन संजू होता तिथे. कमीच खेळतो मात्र कमालीचा खेळतो नेहमी. टॉप एज, चेंडू हवेमध्ये आणि निशांत आहे, झेल सुटणार नाहीये. अजून एक धक्का, विकेट. मात्र जितूला बॅटिंग मिळाली, चौका ठोकला त्याने. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. परेशने तिसरा सामना खेळला आणि 2 विकेट घेतले पण. नवीन फलंदाज, आज ज्या खेळाडूंना फलंदाजी मिळत नाही ते देखील फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. अजून एक विकेट, अजून एक स्टंपिंग पाहायला मिळत आहे. आता हॅट्रिक वर आलेले आहेत. हॅट्रिक साठी टी शर्ट आहे नाना गोंधळे यांच्या माध्यमातून. परेश हॅट्रिक बनवणार का? बनवला तर रेकॉर्ड देखील बनल, कारण की या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेलं नाहीये. आणि नाना गोंधळे यांनी आमच्याकडे टी शर्ट दिलेले आहेत, आमच्या बॅग मध्ये आहेत. एखादा टी शर्ट पर्याय घालेल का? दोन चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. तू चल मैं आया अशी परिस्थिती आहे. 7 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. एक कंप्लीट साइड, एक हारबाव देखील मात्र स्वतःला सरेंडर केलेला आहे कोणगाव संघासमोर आपण पाहतोय. नक्कीच रनआउटचा विकेट आहे, नाहीतर हॅट्रिक झाली असती. चला, चहाची व्यवस्था झालेली आहे. मॅच थोडासा थंड आहे, मात्र मॅच गरम करण्यासाठी इथे चहा आलेला आहे. शरद पाटील जय मल्हार चहाचे प्रोप्रायटर आहेत. प्रशांतला सवयच आहे, संध्याकाळी जोपर्यंत चहा मिळत नाही त्याची सुस्ती उडणार नाहीये. परेश महाजन, शेवटचा चेंडू आहे आणि सेमीफायनल मध्ये दाखल होत आहे टीम चिरोबा कोण. फक्त एक चेंडू, एक पाऊल दूर आहे विजयापासून. 47 धावांची आवश्यकता एका चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू, परेश. फ्लाइट डिलिव्हरी, फुलटॉस चेंडू टाकला होता, त्याच्यावर देखील एकच धाव पूर्ण केली. संजू चेंडूला फील्ड करतोय आणि धाव घेण्याचा मूडच नाहीये. तर अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. चिरोबा कोण संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. चला टॉस करू आपण. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. मॅन ऑफ द मॅच तर नक्कीच देऊ आपण, मात्र पहिला टॉस करून घेऊया आपण. मी
उमेश पाटील दादांना विनंती करतोय फक्त आपण टॉस करून घ्यायचंय. नक्कीच वेलकम आई गावदेवी वेली टीम वेलीवर आलेली आहे असंच म्हणूया आपण. वेलकम शिवा. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उमेश पाटील सज्ज झालेले आहेत. मी आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक गोरखनाथ पाटील काकांना विनंती करतो आपण टॉस करायचं सेमीफायनलचा आणि सोबतच